माझं बिया भाकरीवाणीच आहे, नुसतं जळायचं दुसऱ्यासाठी. आणि नशिबी असला नवरा 2 दिवसात येतो म्हणून गेला, आज 8 दिवस झालं. कुठं लपड केलं असेल कुणास ठावं. त्यांचं नाव घेतलं ते आपटतंय. आलं वाटतं 4 गाव चौकीर डपून. हे द्रुपदा बोंबलं तरी बघणार नाही. मी कोणाला विचारतोय? फुकणीला? आता तर नवरा वेळा दमून भागून घरी आला तर काय धाड भरली त्याला दमाला? कसलं काम करतोय का धंदा? माझ्याकडे बघ तरी. तुमच्याकडे बघून काय पोट भरणार आहे माझं? हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी. अरे जायला आता तरी बघशील. माझ्यासाठी आणलं? नाही तर काय म्हशीसाठी. एवढ्याला काय होतंय? हे बघ अगं बया. आणि हे बघ माझे देवा. कारभारी आता काय म्हणू तुम्हाला? मला एकदम तुमचं मुक्काच घ्यावं असं वाटतं. घेऊन टाक पटकन, कोण बघत नाही तुझं. पण काय हो कारभारी, काय इतक्या समध्या वस्तू तुम्ही कुठून आणि कशा आणल्या? त्या पिशवीत काय काय होतं तेवढं समजा देऊन टाकलं ना. या पिशवीत या पिशवीत नाम्याच्या पटक्याचा रंगवायला दिलेला सासरा आहे. म्हणजे नाम्याच्या सासऱ्यानं रंगवायला दिलेला पटका आहे. पण ही मात्र लोकशाहीने आपल्याला दिलेली प्रेमाची भेट आहे बरं काय. मला माहितच नव्हतं तुमची लोकशाही इतकी चांगली आहे म्हणून. तर कशा पाय भेट दिली? काय म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीचा धडाका चालला ना तालुक्याच्या गावाला. बर मग तिथं मी निवडणुकीचं काम केलं. म्हणजे लोकशाही, म्हणजे लोकांचं, म्हणजे भारत मातेचं, म्हणजे सरकारचं. म्हणजे सरकारची आणि तुमची ओळख असेलच. आहे नवा. मग तुमच्या त्या सरकारला सांगा काय 3-3, 5-5 वर्षांनी निवडणुका घेतो त्या काय खरं नवं. महिन्याच्या महिन्याला घेत जा, म्हणजे आपली चांदी होईल. कसं सांगन सरकारला सांगन तुझ्या आयडिया. खरं सांगू कारभारी, आणि काय आहे? आज मला तुमच्या निवडणुकीचं महत्व कळलं. असं नाही? नाहीतर मला वाटायचं तुम्ही नगत आता लुडबुड करताय. आता तुला पटलं ना? लय हुशार आहेस. मग आता मला भाकरी खायला देणार? लय भुका लागली. कारभारी आज तुम्ही म्हणाल तसं करते. पण अगोदर हातपाय धुणे म्हणजे गरम गरम भाकर करून वाटते. आता चाललो हातपाय धुवाय. कारभारी मला तुमचा लय अभिमान वाटतोय. हातपाय धुणार म्हणून. 2 दिवसात येतो असं म्हणाला होता तुझा नवरा. आज 8 दिवस झालं. पत्त्या कुठे आहे त्याचा? अडकला असतील कोणत्या तरी कामात. हालत किती? मामासाहेब आम्ही आलोय. आमच्यावर आणि आमच्या पोरीवर लय उपकार केले सर. कसं नव्हं, बघा तरी काय आणलंय, आणि ते बी स्वतःच्या कमाईनं आणलंय. काय ते? या बघा, धोत्राचं पान आणि सदऱ्याचा कपडा. ही जावयाकडनं सासऱ्याला दिलेली भेट. नमस्कार करतो. बरं, कसली कमाई केली? आपलं हेच किती आहे, म्हणजे एकाचा ट्रॅक्टर दुसऱ्याला इकून दिला. कमिशन आपलं. जाग झालं की, म्हणजे धंद्याला लागला असं म्हणायचं. पोरी नामदेवरावसनी गरम गरम चहा करून दे. दमलं असतील ते. चला हात चला, आम्ही माडीवर आहे. श्री हरी श्री हरी. चल 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 लवकर. गरमागरम चहा दे. तुझ्या बाची ऑर्डर आहे. मला सांगू नका काही. ते अगं आता निवडणुकीचं काम म्हणल्यावर 1-2 दिवस इकडे तिकडे व्हायचंच. लय रागावले काय? आमच्या रागावलं तुम्हाला काय? सासऱ्याची तेवढी नाराजी घालवली. अगं येडे, सासऱ्याची नाराजी दिवसा घालवायची असते आणि बायकोची नाराजी रात्रीच्या अंधारात मिटवायची असती.
चला आपलं काही गुदगुल्या केलं आणि बोलणं होते झालं. अगं माझी दिलाची राणी, हे रे तुला कसा ग विसरीन मी. हे येताना येशीवरच्या येताळाला कोंबड कापलं की मग मी माझ्या देवीची पूजा करायला मोकळा. कशी आहे ह्या काय की नाही. अहो पण अगोदर नाही का सांगायचं. नाही सांगितले पर ह्या काय का नाही. चांगलं बघू बघू कशी दिसतीस ती. नेस बघू माझ्या मोर. चल हो सारखं सारखं काय शेवटपणा लावला. बर राहिलं. एक काम करशील, काय रातच्याला तू घडी मोड होय आणि मी इस्त्री मोडन. होय काय मग कुठं काय वापरून कुठलं? अगं, गो बसा बघ. वो कारभारी, मी म्हशीला घेऊन चरायला जाते बघा. लवकर जा लवकर जा. कुठं निघाला सकाळी सकाळी. अगं त्या नाम्याच्या सासऱ्याचा रंगवायला दिलेला पटका नाही काय, तो त्याला द्यायला चालू. उगा उशीर करू नका जा. काय येणार आहे काय मी? आत्ता गेलो तो आत्ता आलो. कसला उशीर? गंगे तुमच्या नवऱ्यात ना आमच्या नवऱ्यात काय बी फरक नाही बघ. दिसली मस्की चाललं मागणं, दिसली मस्की चाललं मागणं. बाईकडे यायचं म्हणजे लय घसरत यावं लागतंय. सुंदर कोण हा? या बया. कुठे तू? नुकतीच आंघोळ झालेली दिसतीये. होय आत्ताच झाली. यायला उशीर झाला मला यायला. चल चावट कुठला बस बघू. आंघोळ झाली की बाई फुलावानी टवटवीत दिसते. एकदम वास घ्यावंसं वाटतो. बस इकडं. काय र आज सकाळी सकाळीच खडी साखर तोंडात धरून आलायस. मग तुझ्या वाचून काय चैन पडतं काय मला? तर बायकोला बी घरात असं सांगत आली का असेल. बायकोची गोष्ट वेगळी आहे. आमची बायको म्हणजे घरातला पाण्यानं भरलेला माठ. तो बी हाताशी येतोय. बोलण्यात लई हुशारी दावतोस. कशाला आला होता सकाळी सकाळी? हे तालुक्याच्या गावाला निवडणुका झाल्या. झाले असते झाले. मला कशा पैसे सांगतो. हे आमच्या उमेदवारानं मतदारांनी थाळ्या आणि लुगडी वाटली. ते वाटण्याचं काम माझ्याकडेच होतं ना. बरं मी तुला पण मतदार बनवली आणि तुझ्यासाठी तुझ्या काय शोधतोस? मी येतो ना पिशवी आणली तुझ्या बरोबर. ही काय पिशवी खांद्यावर? खांद्यावर तर याच्यात ना मी लुगड्या आणि थाळ्या आणल्या. तुकाराम शेठ तुमच्यासारखं दोस्त नाही गावायचा. बघू बघू लुगडं द्या इकडं. हे लुगडं तुला काय लाज वाटते का? मी तुला आपला समजत होते. काहीतरी घोटाळा झालाय. उचल त्या चुंद्या चालायला लाग. पुन्हा थोबाड दाखवू नकोस. ए सटवे गाव भवाने तुझं थोबाड एकाच दोन करून ठेवीन. कुणाला बोलतेस का तू? शेणात पाय पडला असता ते तो माझा नवरा हे मात्र तुझं बरोबर आहे. ही जमिनीच्या बाईचं ऐकून घेताय आणि मला पाण्याचा मान म्हणताय. हे समजा मीच ठेवलंय. बघूया माझा कोण काय करतायत ते. बघितलं तुझ्या ए भवाने ही भासून ठेवीन तुझ्या बिक्या म्हणलीस तर. अरे जा अशा लई बघितल्यात तुम्ही चला घरला. आज तुम्हाला बांधातलंच पाणी पाहते. चला म्हस बांधा. बंद ये बाई येत. अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.